हरियाणाच्या फरीदाबादमध्ये 4 वर्षाच्या छोट्या मुलाने स्टेजवर उभं राहून मोहम्मद रफीचं क्या हुआ तेरा वादं गाणं गायलं आणि लोक तारीफ करायचे थांबलेच नाही. त्याच्या वडिलांनी त्याची कला ओळखली आणि थेट मुंबईला घेऊन आले. वयाच्या 18व्या वर्षी हा मुलगा स्वप्नांच्या शहरात आणि बॉलिवूडच्या दारात उभा होता. सुरुवात सोपी नव्हती, पण त्याने हार मानली नाही आणि मग एक दिवस अच्छा सिला दिया हे गाणं आलं आणि सोनू निगम हे नाव बॉलिवूडच्या नकाशावर कायमचं कोरलं गेलं. त्यानंतर मागे वळून न बघता त्यांनी 32 भाषांमध्ये 6,000हून अधिक गाणे गायले. त्यांना पद्मश्री पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. जगभरातल्या स्टेजवर करोडो लोक त्यांच्या आवाजाचे चाहते आहेत. स्वतः लता मंगेशकर म्हणल्या होत्या की आजच्या सिंगरमध्ये मला सोनू निगम सर्वात जास्त आवडतो. सोनू निगम मुंबईत स्वप्न घेऊन राहायला आला. मुंबईने त्याला आपलंसं केलं, पण हीच मुंबई, हेच महाराष्ट्र एके दिवशी त्याच्यासाठी जीवघेणी ठरणार होती. कारण महाराष्ट्राच्या राजकारणाने सोनू निगमला एका अशा वादात ओढलं ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नसेल. जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात समांतर. 2019च्या जानेवारी महिना महाराष्ट्रात राजकारण जास्त तापलेलं होतं. त्यात रत्नागिरीत शिवसेनेचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर आरोप करत म्हणले की नारायण राणे यांच्या 10 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कोकणात 9 खून पडले. जर हिंमत असेल तर त्यांनी याचं उत्तर द्यावं. हे ऐकून त्यांचे पुत्र निलेश राणे चांगलेच भडकले. तुम्ही आमच्या वडिलांवर आरोप करता, ठीक आहे, मग मलाही तोंड उघडावंच लागेल. आम्ही आतापर्यंत बाळासाहेब बद्दल काहीही वाईट बोललो नाही, पण आता बोलणारच म्हणत त्यांनी असे काही आरोप केले की लोक विचारात पडले. त्यातला एक आरोप म्हणजे बाळासाहेबांना सोनू निगमला ठार मारायचं होतं. त्यांनी तसा अनेकदा प्रयत्नही केला. एवढंच नाही तर त्यांनी या बाबतीत खरी खोटी म्हणून स्वतः सोनू निगमला जाऊन विचारावं. कदाचित तोही सांगेल की कुठे कुठे शिवसैनिक त्याला ठार मारायला गेले होते. सोनू निगमचं आणि बाळासाहेबांचं काय नातं होतं हे मला विचारू नका. बाळासाहेबांनी त्यांच्या कर्जत फार्म हाऊसवर अनेकांचा खून केला आहे. माझ्या मागे लागू नका, माझं नाव राणे आहे असं बोलून मोकळे झाले. पण बाळासाहेब ठाकरेंसारख्या दिग्गज नेत्यावर असे आरोप ऐकून महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश विचारात पडला. त्यांनी आरोप केला, पण नक्की काय नातं होतं हे सांगायचं टाळलं. पण मीडियाने त्यावेळी उकरून काढलेल्या जुन्या बातम्यांमधून एक नाव समोर आलं, ते म्हणजे स्मिता ठाकरे. त्या बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांच्या पत्नी होत्या. त्या जयदेव पासून वेगळ्या झाल्या होत्या, पण तरीही ठाकरे कुटुंबाच्या मातोश्री बंगल्यात राहत होत्या. तेव्हा त्यांना सोनू निगम बद्दल विचारलं गेलं तेव्हा त्या म्हणाल्या की लोकांनी उगाचच ही गोष्ट बनवली. मी सोनूच्या कुटुंबाशी खूप जवळची होते. आम्ही आजही मित्र आहोत. 2005च्या आसपास सोनू निगम यांचं स्मिता ठाकरे यांच्याशी नाव जोडलं गेलं होतं. त्यावेळी सोनू निगम यांच्या पत्नी मधुरिमा सोबत नातं ठीक चालत नव्हतं. या अफवांवर मात्र सोनू निगम कधीच थेट बोलले नाही. निलेश राणे सोनू निगमच्या आरोपांवर थांबले नाहीत. त्यांनी ठाण्याच्या लोकप्रिय शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूवरही आरोप केला. ते म्हणाले दिघे यांची हत्या करण्यात आली आणि जे 2 शिवसैनिक हे सत्य जाणत होते त्यांनाही बाळासाहेबांच्या आदेशावरून ठार मारण्यात आलंय. एकावर आरोप, एकावर स्फोट. मात्र या आरोपासाठी त्यांनी कोणताही ठोस पुरावे सादर केले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचं 2012 मध्येच निधन झालं. सोनू निगम गप्प राहिले. जयदेव ठाकरेही बोलले नाहीत. त्यामुळे याचं उत्तर कधीच मिळालं नाही. नंतर निलेश राणे यांनी स्वतःच स्पष्ट केलं, आतापर्यंत आम्ही बाळासाहेबांबद्दल कधीच वाईट बोललो नाही, पण जेव्हा कोणी माझ्या वडिलांवर खोटे आरोप करतो तेव्हा मलाही बोलावंच लागतं. माझ्यासाठी राणे साहेब महत्वाचे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात जे नेहमीच होत आलंय, एकाने मारलं की दुसऱ्याने दुपटीने मारायचं. विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर हल्ला केला म्हणून निलेश राणे यांनी थेट बाळासाहेबांवर घाव घातला. हे राजकीय बदलाचं उत्तर होतं, पण त्या उत्तरात जे काही बाहेर आलं ते कुणालाही अस्वस्थ करणारं होतं. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.